पाकिस्तानमध्ये बलोच आर्मीकडून पाकच्या 20 जवानांचा खात्मा करण्यात आलेला आहे। ट्रेन रेस्क्यू ऑपरेशन दरम्यानचा रक्तरंजित संघर्ष हा सुरू आहे। बलोच आर्मीकडून पाकची ट्रेन हायजॅक करण्यात आली, तर फुटीरतावादी बलुचिस्तान लिबरेशन संघटनेने 180 जणांना पोलीस बनवून ठेवले। ही दृश्य आपण पाहतोय, याच ट्रेन हायजॅकिंग प्रकरणासंदर्भातली ही दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आग पाहायला मिळते, धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। तर हीच ती ट्रेन जी हायजॅक करण्यात आली आणि ही ट्रेन रेस्क्यू करत असताना 20 जवानांना बलोच आर्मीकडून त्यांचा खात्मा करण्यात आला। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। आवेश, खरं तर बलोच आर्मीने आधीच इशारा दिलेला होता, तुम्ही जर रेस्क्यू ऑपरेशन वगैरे कराल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आता 20 जवानांचा खात्मा केलाय। आपल्याला माहित आहे 6 तासापासून हे बलुचिस्तान आर्मीने हे पूर्ण ट्रेन हायजॅक केली आहे, पण पाकिस्तानकडून कुठलीही कारवाई नाही झाली। सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे, पाकिस्तान आर्मीचे जवान एक करून ते खात्मा करत असताना पाकिस्तान कुठले कठोर पाऊल उचलण्यात आले नाही। यापूर्वी फक्त पाकिस्तान 2 तासापूर्वी ड्रोनच्या सहाय्याने काय होईल का याची ड्रोनच्या सहाय्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा असफल ठरला होता। आणि आतापर्यंत 20 अधिकाऱ्यांचा खात्मा करून 122 अधिकारी ओलीस आहेत, पण पाकिस्तानकडून कुठलीही मोठी कारवाई करण्यात अद्याप आलेली नाही। आणि जसा जसा वेळ जाईल तसं यात अधिकारी अजून हत्या होण्याची शक्यता आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या या सगळ्या तपशिलांचा।